गुड आफ्टरनून. आज आमच्याकडे मुगाची डाळ, तव्यातला जवळा, चपाती, भात, कांदा, लिंबू आणि ताक असा बेत आहे. तर तव्यातल्या जवळ्यासाठी मी पहिली तव्यामध्ये जवळा असा छान भाजून घेते. थोडा हलका झाला की मग पाण्यामध्ये घालून मी तो स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवून देते. मग तवासुद्धा साबणाने स्वच्छ धुवून मग वापरायला घेते. गॅस चालू करून पाणी आटलं की मग त्याच्यामध्ये साधारण 5 ते 7 चमचे तेल घालून ते गरम झालं की 2 बारीक चिरलेले कांदे घालून नरम करायला ठेवून दिले. आणि हे होताच मी पाण्यात ठेवलेला जवळा पाण्यातून काढून पिळून प्लेटमध्ये काढून असा ठेवून दिला. कांद्यामध्ये 3-4 ठेचलेल्या लसूण घालून 2 लालबुंद टमॅटो सीडलेस करून बारीक चिरून यात घातले. कांद्या टमॅटो पुरते मीठ घातले, का म्हणजे जवळ्यामध्ये मीठ असते म्हणून थोडेसे कमीच घातले. मग 1 चमचा हळद घातली. ती परतावून झाल्यावर 2 चमचे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला थोडासा तिखट असल्यामुळे मी मिरची पावडर घालत नाही आहे. 3-4 आमसुले घालत आहे. कोकम किंवा आमसुलानी जवळ्याची टेस्ट वाढते. आता मी जवळा घालत आहे. मी 1 वाटी भरून जवळा भिजत घातला होता. 2-3 ओल्या मिरच्या बारीक चिरून घालत आहे आणि थोडंसं पाणी, अगदी 3-4 चमचे असेल. मग ते छानपैकी आटवून घ्यायचे. 2-3 चमचे ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून छानपैकी एकजीव करून घ्यायचं. मस्त एकजीव झालं की गॅस बंद करून गरम गरम सर्व करायला घ्यायचा. खाण्यासाठी तयार आहे तव्यातला जवळा. होप तुम्ही या विकेंडसाठी नक्की बनवाल. बनवल्यावर आवडला असल्यास नक्की कळवा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण जरूर करा. धन्यवाद.